शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा षण्मुखानंद हॉलमध्ये आहे। यंदाही कोरोना सोबत ज्या पद्धतीने शिवसेनेवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत या सगळ्याच एकूणच बाबींवर वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि दसरा मेळावा आणि शिवसैनिक अतिशय वेगळं नातं आहे। ते शिवतीर्थ साहेबांचं भाषण उभा महाराष्ट्रातील शिवसैनिक येथे जमलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातील जनता त्या दैवताचं भाषण ऐकायला आणि विचार ऐकायला आतुर असायची। आणि आदरणीय उद्धवजींचं कौतुक असं की त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं ते काम पुढे नेलंय ते पाहता सुदैव आहे की ते आज मुख्यमंत्री आहेत। परंतु दुर्दैवानं करोनामुळे यातनं बरंच काही वंचित होतो की असं वाटायला लागलं। पण एक गोष्ट मात्र मला खूप प्रभावित करून गेलेली आहे व्यक्तिशः मला, ती अशी की कोरोनाचं संकट आलं पण संकटातही काही गोष्टी संधी असतात। त्या संकटाने एक गोष्ट दाखवली की जेव्हा जनतेबरोबर एखादा संवाद साधायचा आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पहिला संवाद फेसबुकवर केल्यानंतर घराघरामध्ये त्यांच्याबद्दलची जी प्रतिमा तयार झाली ती इतकी उंचावर घेऊन गेली आता की घरातील सर्वसामान्य माणसं, कुटुंब, महिला, वृद्ध, तरुण सगळेजण ते दूरदर्शन काय बोलणार ऐकण्यासाठी अगदी आतुरतेने वाट पाहतात आणि अगदी ते मनापासून ऐकत असतात। यावेळेला ती गोष्ट माझ्या दृष्टीने वेगळी आहे मला, कारण मला काय असं वाटतं की ठीक आहे आम्ही लाखभर लोक जमायचो, 1.5-2 लाख लोक मैदानावर यायची, वर्तमानपत्रात बातम्याचे माध्यम बदललं, हा म्हणता दूरदर्शन आलं, दूरदर्शन अनेक चॅनल आले, खासगी चॅनल्स आले आणि आता तर फेसबुकवर यामधनं घराघरात पोहोचलो। ते जे तुमच्यामुळे आज घडतंय त्यामुळे उद्याच्या मेळाव्याला तिथं सभागृहात किती 1200-1300 असू द्या, महाराष्ट्रातील कोट्यावधी जनता त्यांना पाहणार आहे, त्यांना ऐकणार आहे आणि त्यांच्याबद्दलचा जो एक आदरभाव तयार झालाय तो वेळात वेळ काढून लोक ते ऐकतीलच असा मला विश्वास आहे। आणि तो जो काही विचार देतील आज संकटावर त्यांनी ज्या पद्धतीनं मात केली आहे, पुढची दिशा देतील ती दिशा फक्त शिवसेनेलाच असेल असं नाही, उभ्या महाराष्ट्रासाठी असेल, किंबहुना त्यातून देशाला सुद्धा नवी दिशा मिळू शकेल असा विचार ते मांडत असतात। त्यांच्या अनेक भाष्य करताना तुम्ही पहा मार्मिक टिप्पणी असतात, मार्मिक टिप्पणी असतात, कधी हास्य असतं पण चिमटा असतो, तो चिमट्यातनं मात्र आत्मपरीक्षण करायला लावणार असतं आणि ते जी त्यांची कला आहे, ती जी कौशल्य आहे त्यांचं, ते पाहिल्यानंतर गोव्या महाराष्ट्राला एक आशा आहे, शिवसैनिकांना सुद्धा आशा आहे, होय उद्धव साहेब आम्ही तुम्हाला ऐकायला आतुर आहोत। निश्चितच, पण अनेक शिवसैनिक खरं तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, कारण जे नियम सध्या घालून दिलेले आहेत त्यामुळे प्रत्यक्षात तिथे येणं शक्य नाहीये। पण एकूणच त्या हॉलमध्ये कोणाकोणाला आमंत्रण करण्यात आलेलं आहे, कारण त्या ठिकाणी कसं लिहिण्यात आलेलं आहे की आमंत्रण ज्यांना दिलेलं आहे ते लोकच फक्त येऊ शकतील, अन्यथा बाकीच्यांनी टीव्ही अथवा सोशल माध्यमातून हे सगळं भाषण ऐकू शकतात। पण जाणता की शिवसेना अशी मोठी संघटना आहे की तिचा कार्यकर्त्यांची संख्या, कमिटेड कार्यकर्त्यांची संख्या, समर्पित कार्यकर्त्यांची संख्या मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षात असेल, असतील काही लोकांकडे पण ते पेड वर्कर असतील, आमच्याकडे समर्पित भावनाने काम करणारी माणसं आहेत आणि त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की मग अशा वेळेला काय करणार, स्पष्टपणे सामनामध्ये आलेल्या वर्तमान बातमीमध्ये स्पष्ट आहे, नेते, उपनेते, खासदार, मंत्री, आमदार, महापौर असं त्या सगळ्यांना तिथं निमंत्रित केलेलं आहे। 1300 जागा आहेत, 13 लाखाचं मैदान घेतलं तरी पूर्ण नाही, एवढी मोठी संघटना आज, त्यामुळे ते 1300 जण असे निमंत्रित आहेत, त्यांना निमंत्रण थेट गेलेली आहेत आणि ते निमंत्रितांसाठी। पण मुळात असं आहे की ते निमंत्रित आत आणि बाहेर फक्त एकच असतं, जसं आपण क्रिकेटची मॅच घरातही पाहतो पण मैदानावर जाण्याचा जल्लोष एक वेगळा असतो, तो जल्लोष तिथं अनुभवण्याचा एक आनंद वेगळा आहे, मैदानातला स्वतः समोर मैदानात बसून ऐकण्यातला आनंद वेगळा आहे, घरात बसून ऐकण्यात पाहण्यातला वेगळा आहे। पण तरी सुद्धा शेवटी विचार महत्वाचा आहे
आणि तो विचार घरापर्यंत जातोय ह्याच्यासारखा आनंद नाही. अमितजी, पण यंदा गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, पण शिवसेना शांत का असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला. तो दसरा मेळाव्यामधून उद्धव ठाकरे अशा पद्धतीने पक्षाला काही दिशा देतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्या सरकारचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तुमच्या हातात सत्ता आहे आणि तरी शिवसेना शांत काही डिवचण्याची पद्धत आहे. त्याने डिवचून जाण्यात का तो भोळा राहिला नाही आता, त्यालाही कळते. पण तो आक्रमक आहे हे तू केव्हा ना केव्हा मधून मधून दाखवतो. जेव्हा गरज असेल तेव्हा तो आक्रमक होतो. पण म्हणून काही आता सत्तेत आहोत तरी आक्रमक व्हा असं काही करत नाही ना. स्वभाव कशाला बदललाय? स्वभाव तो मूळ स्वभाव जाणार नाही, तो आक्रमकतेचा आहे. तो दसरा मेळाव्यामधून उद्धव ठाकरे अशा पद्धतीने पक्षाला काही दिशा देतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्या सरकारचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तुमच्या हातात सत्ता आहे आणि तरी शिवसेना शांत काही डिवचण्याची पद्धत आहे. त्याने डिवचून जाण्यात का तो भोळा राहिला नाही आता, त्यालाही कळते. पण तो आक्रमक आहे हे तू केव्हा ना केव्हा मधून मधून दाखवतो. जेव्हा गरज असेल तेव्हा तो आक्रमक होतो. पण म्हणून काही आता सत्तेत आहोत तरी आक्रमक व्हा असं काही करत नाही ना. स्वभाव कशाला बदललाय? स्वभाव तो मूळ स्वभाव जाणार नाही, तो आक्रमकतेचा आहे. तो राष्ट्रनिष्ठेचा आहे, तो समाजसेवेचा आहे. कधीतरी हा विचार पण तुम्ही मांडला पाहिजे असं मला वाटतं की गेल्या या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी निव्वळ आव्हान सहज केलं. अरे रक्त पाहिजे आपल्याला. आणि मला सांगा, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रक्तदान कोण करते? किंबहुना काल परवाकडे मी ठाण्यामध्ये गेलो होतो. ते रक्तयज्ञ सुरू आहे. 9,000 का 10,000 बाटल्या रक्त जमा झालंय. कुठला पक्ष आहे हो असं हे करतो? यालाच म्हणतात समर्पित भावनेनं काम करणं. म्हणजे समाजाची रक्ताची गरज आहे, भागवतोय कोण? शिवसैनिक भागवतोय ना. याच ही गोष्ट तुमच्याकडे सुद्धा कौतुकाची राहिली पाहिजे की इतक्या समर्पित भावनेनं काम करणारा हा शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत उद्धवजींनी सांगावं आणि आम्ही करावं या भावनेनं काम करत असतो. बरोबर. खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने महाविकास आघाडी तयार झालेली होती, त्याच्यानंतर शिवसेनेवर टीका करण्यात आली की ज्यांच्याशी विचार जुळत नव्हते आज त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहे. त्याच्यानंतर हिंदुत्वाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मला कधी कधी ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. वैद्यजी आपण बघा की कोण म्हणतं असं, तर भारतीय जनता पक्ष. मग भारतीय जनता पक्षाला कोणी विचारणार की नाही तुम्ही काश्मीरमध्ये मुफ्ती अहमद सय्यद बरोबर कसे बसला? ती कोणती विचारधारा होती? तिथे तुमचा उपमुख्यमंत्री कसा बसला? मग जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा उपमुख्यमंत्री का नव्हता? आमचं सरकार होतं तेव्हा उपमुख्यमंत्री का होता? असे अनेक विषय तुम्हाला दिसतील की कसं स्वार्थाकडे मुळात असं आहे की सोबत. त्यामुळे वैचारिक मतभिन्नता झालेली आहे नक्कीच, पण आम्ही आमचा मूळ विचार नाही सोडला, हे महत्वाचं लक्षात घ्या. आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येला गेले विकास आघाडी सरकारमध्ये असताना. तीनही पक्ष आपापली आयडिओलॉजी सांभाळतोय, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो काय आहे तर विकासाचा आहे. मग तुम्ही नेहमी तर म्हणता ना सबका साथ सबका विकास सबका विश्वास, आम्ही ते करून दाखवतोय ना. तीनों का साथ तीनों का विश्वास सबका विश्वास, तो आगे बढ़ रहे हम लोग उसी दिशा. मग हे जे आम्ही करून दाखवतो मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन तुम्ही पुढे जाताय असं म्हणू शकतो. निश्चित. मला सांगा ना, आम्ही आमचा मूळ विचार सोडलाय का? मूळ विचारामध्ये दोन धारा आहेत. जसं त्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि नंतर हिंदुत्वाच्या भूमिकासाठी, राष्ट्रभक्तीच्या भूमिकासाठी, आणि दुसरा विचार आहे समाजसेवेचा 80% समाज. हे दोन विचार शिवसेनेने सोडलेत का? दाखवा आम्हाला. एक विषय दाखवायचा की समाजकारण सोडलं. स्वच्छता अभियान असू द्या, गोरगरिबांची सेवा असू द्या, अन्नधान्य पुरवठा असू द्या, गोरगरिबांना मदत करणं असू द्या, किंवा रक्तदान असू द्या, किंवा रक्तयज्ञ असू द्या, कुठं कमी आहेत मला दाखवा. सोडला नाही ना आम्ही विचार. त्यामुळे तो विचार सोडला नाही. आणि मग राजकारणासाठी सातत्यानं गेल्या 2 वर्षात ते जे अनुभव आलेत ना, ते 50-55 वर्षात नाही आले. सत्तेधारी म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाला किंवा सरकारला सत्तेसाठी छळणं
हा जो काय प्रकार सुरू आहे आणि केंद्र शासन देशातील या सगळ्या संस्थांचं ज्या पद्धतीनं वापर करते ते पाहिल्यानंतर इतका घाणेरडा प्रकार आयुष्यात कधी अनुभवला नाही. तर शिवसेना आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी भूमिका निभावताना दिसून आली होती. आपली वेगळी विचारधारणा जी आहे ती शिवसेनेनं या ठिकाणी राज्यामध्ये मांडलेली बघायला मिळाली. पण आता राष्ट्रीय राजकारणामध्ये देखील शिवसेनेचं एक वेगळं महत्त्व सध्या दिसून येत आहे, कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये देखील शिवसेना आपली मतं मांडताना दिसून येते सध्या. मला वाटत नाही की आता दिसून येते, पूर्वी दिसत होती. कदाचित ती आता अधिक प्रभावीपणे दिसत असेल. शिवसेना प्रमाणे हिंदुत्वाची भूमिका घेतली, ती इतरांनी घेतली नव्हती. हिंदुत्व म्हणून निवडणूक लढवली, ती इतरांनी लढवली नव्हती. हिंदुत्वासाठी जिंकून दाखवलं आणि त्यासाठी शिक्षाही भोगली, ते इतरांनी नाही भोगली. अयोध्येच्या राम मंदिराचा लढा घेतल्यानंतर त्याच्यावर संघर्ष अंगावर घेतला, ते इतरांनी नाही केला. त्यामुळे आमची भूमिका किती स्पष्ट आहे ती राष्ट्रभक्तीच्या संदर्भातली. ती पाकिस्तान असू द्या, मी पाकिस्तानच्या क्रिकेटची मॅच मैदानात खेळू देणार नाही सांगणारे वंदनीय शिवसेनाप्रमाणे मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मॅच होऊ दिली नाही. आज आपण पाकिस्तानची खेळत नाही, म्हणजे मूळ विचार कोणाचा? शिवसेना प्रमुखांचा. तो खरा ठरला ना आज. म्हणून पाकिस्तान संदर्भातल्या किंवा शेख अब्दुल्लाची त्यांनी काढलेली व्यंगचित्र आठवून पहा, मार्मिकमध्ये जुनं जुनं कुठे सापडेल तिथे पहा, तुम्हाला दिसतील. तो विचार मुळे जरा सोडलीच नाही ना आम्ही कधी. मग तिथली पाकिस्तानच्या संदर्भात असो, राष्ट्रभक्तीची असो, 370 कलमाची असो, हा विचार सगळा राष्ट्रीयत्वाचा विचार होता. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना प्रमुख होते. त्यामुळे ते विचार सोडलाच नाही ना. तुम्ही त्या विचाराला सत्तेसाठी पाठीत खुपसता आणि शतप्रतिष्ठेच्या नावाने आपल्या मित्रालाच गाडण्याचा विचार जेव्हा करता तेव्हा मित्र सावध होतो. त्याला लक्षात आलं की हा आपला मित्र राहिला नाही, म्हणून मित्राला सुद्धा कधीतरी आपल्याला चांगले शब्द किंवा धडा शिकावा लागतो. तो धडा उद्धवजी त्याला शिकवत आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या नव्या वाटचाली संदर्भात उद्धव ठाकरे उद्या भाष्य करतील असं वाटतं तुम्हाला? काय मार्ग दाखवतील, काय वाटतं? मला असं वाटतं, बघा तुम्ही, मला खरंच कौतुक वाटतं. तुम्ही खरंच सांगतो मला, तुम्ही असा विचार करा की उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले, पक्षात पकड त्यांनी मजबूत बसवली. लोकांना वाटलं होतं हे जरा संयमी आहेत, विनम्र आहेत, मवाळ आहेत, कशी होणार शिवसेना, ती पुढे नेली. वंदनीय शिवसेना प्रमुख नसताना, एकट्याच्या जीवावर सर्व मित्र सोडून गेलेले असताना, देशाच्या पंतप्रधानांनी 25-30 सभा महाराष्ट्रात घेतलेल्या असताना, देशातील सर्व मंत्री महाराष्ट्रात ठाण मांडून असताना, देशातील भारतीय जनता सगळे खासदार इथे ठाण मांडून, इतर राज्यातील मंत्री ठाण मांडून असताना त्या माणसानं एकट्याने नेतृत्व केलं आणि 63 आमदार शिवसेनेचे निवडून आणले. हा भीम पराक्रम उद्धवजींनी एकट्याच्या जीवावर करून दाखवलाय, हे विसरू नका. आणि मग त्या भीम पराक्रमानंतर आज ते जेव्हा ज्या दिशेने जात आहेत ते पाहिल्यानंतर लक्षात येतं की एक पक्षप्रमुखांची भूमिका होती, ती त्यांनी पुढे नेली, पक्ष पुढे नेला, ताकद वाढवली. पण ते राजकारणात तसे थेट येत नव्हते. सत्तेच्या राजकारणात कधी नगरपालिका पाहिली नाही, महापालिका पाहिली नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत काही न पाहिलेले व्यक्ती महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री होते. आणि मग प्रशासनावर वकूफ आणि वचक दोन्ही ठाम बसवते. किती मोठी गोष्ट आहे. कसलाच अनुभव नाही ना प्रशासनाचा. या प्रशासनाचा कोणताच अनुभव नव्हता. पण आज तिथं मुख्यमंत्र्यांबद्दल साऱ्या मंत्र्यांच्या मनात सुद्धा धाक आहे, आदर आहे. छोटी गोष्ट आहे का? आणि ही त्यांनी कशात मिळवली? हे कौशल्य नाही का? ही ताकद नाही का? दुसऱ्या लटपटला असता हो ते कोरोनाच्या संकटामध्ये. इतकं भयानक संकट होतं ते, कारण देशातील सर्वात जास्त मोठा आकडा महाराष्ट्रात होता, मुंबईत होता. बाकीचे खरे खोटे आकडे हा वेगळा आणखी प्रश्न उभा राहील. पण तो अंगावर घेतला, निभावून नाही दिलं, मात करून गेले. निभावून नेणं सोपं आहे कदाचित, थोडस मात करणं अधिक कठीण आहे. ती मात केली त्यांनी, आणि त्याने ज्या पद्धतीनं मात केली त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयापासून, देशाच्या पंतप्रधानांपासून, पाश्चिमात्य आणि युरोपातील सगळ्या राष्ट्रांनी केलं. यापेक्षा मोठं काय असेल म्हणजे अभिमान वाटतो. यस, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं हे आमचं भाग्य, आणि त्यातून ते आमचे शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे पक्षप्रमुख असणं हे आमचं परम भाग्य. शेवटचा प्रश्न विचारते.
दसरा मेळावा खरं तर उद्या आहे आणि प्रत्येक नेता हेच वाट बघणार आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कशा पद्धतीची दिशा आपल्याला देतील. पण इथे नाराज जे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांना उद्या त्या ठिकाणी बोलवलं आहे का किंवा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे का? अनंत गीते आहेत, रामदास कदम आहेत, जे त्यांच्यावर पक्षातील अनेक लोक नाराज आहेत. आरोप जे झालेले बघायला मिळाले याच्यावर मला वाटतं हा माझ्या अखत्यारीतील विषय नाही. नेते उपनेते असं निमंत्रित थेट लिहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे कुणाला व्यक्तिगत दिलं नाही दिलं मला माहिती नाही. एवढा आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे अशा गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा शिवसेना कशी पुढे जाईल, शिवसेना कशी मोठी होईल, भगवा कसा विधानसभेवर फडकेल, भगवा कदाचित निवड विधानसभेवर नव्हे तर आमचं पाऊल आता देशाच्या दिल्लीकडे कसं जाईल याचा विचार करूया. बाकी सगळं नंतर पाहूया. निश्चितच या ठिकाणी बघतोय की अरविंद सावंत यांनी खरं तर सांगितलेलं आहे की एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेची भूमिका एक वेगळी राहिलेली आहे, पण हा भगवा दिल्लीवर कसा फडकवेल या दृष्टीनं आपण जाणार आहोत. या शब्दामध्ये खरं तर अरविंद सावंत यांनी शिवसेनेची दिशा बोलून दाखवलेली आहे. कॅमेरापर्सन निलेश जाधवसह वैदेही काळे, साम टीव्ही न्यूज मुंबई.